आमदार सुधीरदादा गाडगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी 100 कोटीची व प्रलंबित शेरीनाला उच्च मल शुद्धीकरण केंद्र STP बांधणीकरता 93 कोटीची भरीव निधीची आग्रही मागणी. सांगली मंगळवार दिनांक 20 जुलै 2026 सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी आणि शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन भरघोस निधीची मागणी केली आहे. या संदर्भात आमदार गाडगे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर मागणीचे निवेदन सादर केले. सांगली शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या 2 अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हा निधी मागण्यात आला आहे. यामध्ये विजयनगर येथील सिटी सर्वे क्रमांक 125 मधील महानगरपालिकेच्या हक्काच्या जागेवर नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक आणि सर्व सोयीयुक्त सुसज्ज अशी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्याचा मानस आहे. एकाच छताखाली महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय विभाग आल्यास नागरिकांना वेळ आणि श्रम वाचतील. सध्या महापालिकेचे मुख्य कार्यालय राजवाडा चौक येथे आहे. मात्र तिन्ही शहरांचा वाढता विस्तार व कामकाजाचा वाढलेला व्याप पाहता विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमारत उभारणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयाचे शेजारी असल्याने शासकीय विभागामध्ये सुलभ समन्वय राहील आणि नागरिकांना एकाच छताखाली जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळतील. या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी 100 कोटीचा विशेष निधी मागण्यात आला आहे. राज्यातील नागरी क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक बँकेकडून सुमारे 5,000 कोटी निधी उभारण्यात येत असून त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड मनपाचा समावेश आहे. या योजनेमधून प्रलंबित शेरीनाला वखार भाग, उच्च मल शुद्धीकरण केंद्र STP बांधणे व इतर अनुषंगिक कामासाठी 93 कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव नगरविकास विभागाकडे 26 सप्टेंबर 2024 रोजी प्राप्त झाला असून तो आज अखेर प्रलंबित असून या प्रकल्पास लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळून निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या प्रकल्प कार्यान्वित झाल्यास मनपा क्षेत्रातील स्वच्छतेचा व सांडपाण्याचा प्राथमिक व गंभीर प्रश्न कायमचा सुटणार आहे. सांगली शहराच्या विकासासाठी अनुशेष भरून काढण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीच्या विकासाबाबत नेहमीच सकारात्मक असून सांगली शहराला प्रगतीला गती देणाऱ्या या महत्त्वपूर्ण दोन्ही प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून लवकर भरीव निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे आमदार सुधीरदादा गाडगे यांनी सांगितले.